वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या यांनी काही गाड्या पकडून कारवाई तर करूच दिली नाही आमच्या पीआयने, पण गाड्या पकडत होतो मी आणि त्यांना अडवत होतो. विधानसभेची जी निवडणूक पार पडली त्यामध्ये मला बंदोबस्त लावण्यात आला होता परळी या ठिकाणी. बीड जिल्हा नुसता दहशत करणारा जिल्हा आहे मित्रांनो. माननीय फडणवीस साहेब सुद्धा दुसऱ्या तांदळाचे नाहीत. त्यांनी काय काय केले आणि कुणाच्या थ्रू केले. ज्यावेळेस संतोष देशमुख यांचं प्रकरण झालं त्यावेळेस माननीय एसपी सर रजेवर होते. रजेवरून आले मित्रांनो, त्यांचा काही दोष नव्हता, पण त्यांना डायरेक्ट इथून या ठिकाणी बडतर्फ केले. पण तो खूप प्रामाणिक होता. दारू पिऊन उलट माणूस खरं बोलतोय. त्यांची बायकोची इच्छा होती की मला सस्पेंड करावं, कारण त्या बायकोचे आणि माझे काहीतरी संबंध होते. अभिमन्यू पवार माननीय आमदार औसा यांचा कॉल आलेला व्हॉट्सअपवरती. बस जेव्हा मी मुंबईला कार्यरत होतो त्यावेळेस हे अभिमन्यू पवार मुंबईला होते. माननीय फडणवीस साहेबांचे पीए यांना मी 5-10 हजार खर्च करायचो आणि हे आज 2000 करोडचे मालक झालेले आहेत. हे सगळे एकापेक्षा एक डेंजर आरोप करणारी स्क्रीनवर दिसत असलेली ही व्यक्ती आहे रणजित कासले. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, देवेंद्र फडणवीस, अभिमन्यू पवार, नवनीत कौवत अशा सगळ्यांची नावं घेत रणजित कासलेंनी सनसनाटी आरोप केलेत. इतकंच काय तर मनोज जरांगेंचंही नाव या सस्पेंड झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना घेतलंय. मनोज जरांगे पाटील यांनी मला माघार घेण्यास सांगितले आहे. रणजित कासलेंनी इंस्टाग्रामवर शेअर केलेले हे सगळे व्हिडिओ चर्चेत आले आहेत. बीडच्या सायबर पोलीस डिपार्टमेंटमध्ये असलेल्या रणजित कासलेंचं निलंबन करण्यात आलं. त्यामागचं कारण काय याचा किस्साही खुद्द सस्पेंड झालेल्या PSIनेच व्हिडिओ बनवून शेअर केला. त्यानंतर त्यांनी वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत एकच सनसनाटी निर्माण केली आहे. त्यांच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काय काय आरोप आहेत तेच आता जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी पाहूयात त्यांनी सस्पेंड होण्यामागचं नेमकं कारण काय सांगितलंय त्याचा हा व्हिडिओ, आणि त्याच्यासोबतच सरपंच हत्याकांडावरून बीड पोलीस दलामध्ये काय घडलं त्यावरचंही मोठं विधान. मला आज सस्पेंड करण्यात आले. सस्पेंड पोलीस खात्यातून फार वेळा प्रयत्न झाले सस्पेंड करण्याचा, डिसमिस करण्याचा, पण ते सगळ्यांना शक्य नाही झालं. आज मला नवनीत सरांनी मला सस्पेंड केलं आहे. तर आपण जाणून घेऊया का मला सस्पेंड करण्यात आलं. माझी पोस्टिंग होती सायबर क्राईम ब्रँच किंवा सायबर ब्रँच बीड, बरोबर. या ठिकाणी होतो. काही तपास माझ्याकडे असताना मी गेलो गुजरात राज्य या ठिकाणी, भरपूर ठिकाणी तपास केला, प्रामाणिकपणे केला. पण सुरतला गेलो एका ठिकाणी आणि एका व्यक्तीकडून असं झालं, तो माझा मित्रच होतो. ते झालं असं की त्यांनी सांगितलं, निखिल गुप्ता IPS, त्यांना सांगितलं की मी येतो आणि गुजरात राज्यामध्ये लूट करतो. लूट ठीक आहे, लूट करतो. लोक काय एवढे अडाणी नाहीत आजच्या काळात, सगळे हुशार लोक असतात. लूट करतो म्हणले गुजरात राज्यामध्ये येऊन, आणि त्यांनी काही पुरावे दाखवले आणि त्यानुसार मला आज काल 24 तासामध्ये माननीय IPS निखिल गुप्ता एलँडो ADG महाराष्ट्र यांनी 24 तासामध्ये माझा पूर्ण इन्क्वायरी केली, चौकशी केली. 24 तासात. इव्हन लेटर यायला 48 तास लागतात, पण त्यांनी 24 तासात ही केलं आणि सर्व गोष्टी झाल्या आणि मला आज सस्पेंड करण्यात आले. माझी इन्क्वायरी लागली. माननीय IPS निखिल गुप्ता सरांनी इन्क्वायरी दिली. आमचे IPS बीड जिल्ह्याचे माननीय श्री नवनीत सर, पहिल्या नावाने बोलतो मी कारण ते सगळ्यांना पहिल्या नावाने बोलतात, खूप चांगले अधिकारी आहेत. त्यांनी माझी इन्क्वायरी लावली आणि 12 तासामध्ये 24 तासात रिपोर्ट मागवला होता गुप्ता साहेबांनी आणि 12 तासातच पाठवला. माननीय नवनीत सरांनी, ऍडिशनल सरांनी माझी इन्क्वायरी केली 1-1.5 तासामध्ये. जी ऑफिसला करणार होते त्यानंतर बोलले की हेडक्वार्टरचं RPIचं ऑफिस असतं तिथे या, तिथे इन्क्वायरी करतो. त्या ठिकाणी माझी डिमांड केली पैशाची. ती डिमांड मी काय पूर्ण करू शकलो नाही. त्यानंतर माननीय SP सरांनी 6 वाजता पुन्हा माझी ऍडिशनल साहेब यांच्या सर इन्क्वायरी केली. त्या ठिकाणीही माननीय नवनीत सर यांच्याकडून ही डिमांड झाली मित्रांनो
कोण दुसऱ्या तांदळासारखा नाही, हेच मी सांगतोय. डिमांड झाली, पूर्ण नाही झाली. माझी आज सस्पेंडची ऑर्डर निघाली मित्रांनो. माननीय नवनीत सरांनी मला सस्पेंड केलेलं आहे. बघूया काय होतंय पुढे. आणि ऍडिशनल एसपी सर यामध्ये हे आहेत, कारण मी काल माझी जेवढी ही होती, माझी म्हणजे 2-5 लाखाची अवकात होती. मी म्हणलं सर तेवढे घ्या आणि प्रकरण मिटवा, पण त्यांचा खूप मोठा आवाज होता, ते काय पूर्ण करू शकलो नाही. आणि माननीय एसपी सरांचाही खूप मोठा आवाज होता, ते काय मी खरे तर अधिकारी असतील ना, इमानदारीने सांगतो मित्रांनो, जर प्रामाणिक अधिकारी असेल बीड जिल्ह्याला तर अविनाश बारगळ साहेब खूप प्रामाणिक होते. ते अविनाश बारगळ साहेब खूप प्रामाणिक. ज्यावेळेस धनंजय देशमुख यांचं प्रकरण झालं ना, धनंजय देशमुख नाही काय संतोष देशमुख यांचं प्रकरण झालं, त्यावेळेस माननीय एसपी सर रजेवर होते. रजेवरून आले मित्रांनो, त्यांचा काही दोष नव्हता, पण त्यांना डायरेक्ट इथून या ठिकाणी बडतर्फ केले. पण तो खूप प्रामाणिक होता. त्यांनी बीड जिल्ह्याला सर्व काय म्हणतात धंदे जे असतात ना, इलिगल धंदे त्यांनी बंद केले होते मित्रांनो. ते फक्त अविनाश बारगळ. माझ्या आयुष्यात 20 वर्ष झाले सर्व्हिसमध्ये, जर इमानदार अधिकारी असेल तर तो अविनाश बारगळ. आणि 15 दिवसात फडणवीस साहेबांनी त्यांची बदली केली. आणि असे नवनीत सर आले जे की मला डिमांड करत होते आज, ते नाही पूर्ण करू शकलो मित्रांनो. पुरावा नाही माझ्याकडे, पण तुम्ही समजून घ्या. आता पुरावा बी केला असता, पण जाऊ द्या. बघा आता मित्रांनो, मला न्याय द्या बस. हे दोन्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कासलेंनी तिसरा व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात त्यांनी फडणवीसांचे एकेकाळचे पीए असलेल्या अभिमन्यू पवार यांचं नाव घेत काय म्हटलं तुम्हीच ऐका. मला अभिमन्यू पवार माननीय आमदार औसा यांचा कॉल आलेला व्हॉट्सअपवरती. बस जेव्हा मी मुंबईला कार्यरत होतो त्यावेळेस हे अभिमन्यू पवार मुंबईला होते. माननीय फडणवीस साहेबांचे पीए, यांना मी 5-10 हजार खर्च करायचो आणि हे आज 2000 करोडचे मालक झालेले आहेत. असू द्या, होऊ द्या. ते माझे आमदार आहेत, माझे कधीतरी काम करतील, पण त्यांनी आता मला दबाव टाकू नये. माननीय फडणवीस साहेब सुद्धा दुधल्या तांदळाचे नाहीत. त्यांनी काय काय केले आणि कुणाच्या थ्रू केलेत. माझेच पाहुणे बेंबडे आणि आनंद गायकवाड, आमचा नगरसेवक लातूरचा, त्यांची प्रॉपर्टी बघा. अभिमन्यू पवारची बघा, जी की 5 वर्षापूर्वी 0 होते, माझ्याकडनं 5-10 हजार रुपये घ्यायचे, आज ते 2000 करोडचे मालक झालेत. लातूरची प्रॉपर्टी. मला न्याय पाहिजे मित्रांनो. बघा माझ्यासोबत जो आहे ना, मी कुठे चुकला असेल तर माझी हे सगळी काढतील. मी दारू पिला असेल, काय केला असेल, जे A1 काय म्हणतात त्याला, वॉटेवर ठीक आहे ते केलं असेल, पण माझ्या ते सगळे ऑफ ड्युटीमध्ये केलं असेल. ह्यांनी काही काढतील माझे पाठीमागचे, पण मित्रांनो मला न्याय द्या. यानंतर तर कासलेंनी विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत नेमका काय किस्सा परळीमध्ये घडला त्यावरूनही खळबळजनक आरोप केलाय. वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांची नावं घेत सस्पेंड झालेल्या कासलेंनी चौथ्या व्हिडिओमध्ये काय सनसनाटी दावा केला तेही ऐका. बीड आता विधानसभेची जी निवडणूक पार पडली त्यामध्ये मला बंदोबस्त लावण्यात आला होता. परळी या ठिकाणी मला बंदोबस्त लावण्यात आला होता. आणि त्या दिवशी रात्री होती, ज्या ठिकाणी पेट्या येणार होत्या त्या ठिकाणी मग मला अचानक बदललं मित्रांनो रात्रीतून. कारण त्यांना समजलं की हे जे आहेत कासले साहेब ते ट्रॅफिकला होते आणि हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या यांनी काही गाड्या पकडून कारवाई तर करूच दिली नाही आमच्या पीआयने, पण गाड्या पकडत होतो मी आणि त्यांना अडवत होतो. तर त्यांच्या लक्षात आलं की हाच तो कासले, याला या ठिकाणी ठेवलं नाही पाहिजे. ज्या ठिकाणी पेट्या येणार होते त्या ठिकाणाहून मला मित्रांनो बदललं आणि मला सांगितलं की तुम्हाला ड्युटी नाहीये. मी म्हणलं का सर, बंदोबस्त तर फार कमी आहे, लोक तर आपण गुजरात इकडून तिकडून बोलवलेत. ते म्हणले नाही तुम्ही रिझर्व्हर असाल, तुम्हाला ड्युटी लावण्यात आली नाही. मी सगळ्यांना विचारपूस केली का नाही मला ड्युटी लावली. मला वेगळं वाटायला लागलं, सगळ्यांमध्ये सगळेजण ड्युटी करायला लागले, मला वेगळं. मग दुपारचे 12 वाजले मित्रांनो. आणि मग 12 वाजताना एक माझे मित्र आले आणि त्यांनी मला गाडीत म्हणले चला आपण जाऊ जेवायला वगैरे. त्याच्या आधी एक गोष्ट घडली मित्रांनो. त्याच दिवशी माझ्या अकाउंटवरती 10 लाख रुपये आले. संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन या अकाउंटहून माझं जे अकाउंट आहे, पगाराचं अकाउंट, रणजित गंगाधर कासले ऍक्सिस बँक, मी नंबर बी देतो, त्या अकाउंटवर त्याच दिवशी 10 लाख रुपये आले. का आले 10 लाख रुपये याचा शोध लावायचा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
का आले 10 लाख रुपये माझे त्याच दिवशी, आणि मला एवढा बंदोबस्त कमी असताना का ड्युटी नाही लावली, आणि त्या दिवशीचं मला लोकेशन यांनी माझं लोकेशन काढायचं, मला करमाळापर्यंत यांनी घेऊन गेले, मला बार्शीपर्यंत. त्या ठिकाणी मी या 4 लोकांच्या पाया पडलो की मला सोडून द्या. त्यावेळेस मग माझ्या जवळच्या एका मित्राला फोन केला आणि मी त्या ठिकाणी म्हणलं अरे बाबा मला वाचव, आणि मग तो त्याच्या घरी घेऊन गेला. आणि ह्याचा पण शोध लागला पाहिजे मित्रांनो. ही बीड जिल्हा नुसता दहशत करणारा जिल्हा आहे मित्रांनो. आत्तापर्यंतचे कासलेंचे सगळे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी नशेत हे सगळे व्हिडिओ बनवले असल्याची शंका कुणालाही येईल, पण त्याबाबत खुद्द त्यांनीच खुलासा केलाय. दारू पिऊन माणूस खोटं नाही बोलत, खरंच बोलतो असा दावाही त्यांनी अजून एक व्हिडिओ टाकत केलाय. कुणाच्या बायकोवरून त्यांनी अजून एक सूचक विधान केलंय, तेही ऐका. आता मला फार काही कमेंट्स आल्या की आपण दारू पिऊन व्हिडिओ बनवलात, पण दारू पिऊन मी काही खोटं थोडी बोललोय. दारू पिऊन उलट माणूस खरं बोलतोय, बरोबर. मला डायरेक्ट सस्पेंड केलं, का केलं, काय कुणी इन्क्वायरी केली ते बघा. कोणाचे कॉल झाले, निखिल गुप्ता माननीय IPS, त्यांना मुकेश नाहटा त्यांचा पार्टनर, सुरतचा बिल्डर, या ठिकाणी त्यांनी फोन केला. त्यांची बायकोची इच्छा होती की मला सस्पेंड करावं, कारण त्या बायकोचे आणि माझे काहीतरी संबंध होते. तरी मला जनतेने न्याय द्यावा. मी जनतेसाठी सगळे व्हिडिओ पोस्ट करेल, एक सगळे करेल. मी बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे, फार माझ्याकडे पुरावे आहेत आणि सगळे कराल. फक्त मला यांनी माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. बीड पोलीस गेल्या 4 महिन्यांपासून चर्चेत आहेत. आधी बीडच्या एसपींवरून गदारोळ झाला, आता निलंबित झालेल्या कासलेंनीही सनसनाटी निर्माण केली. खोक्याला VIP ट्रीटमेंट दिल्यावरूनही तुफान चर्चा बीडमध्ये रंगली. त्यानंतर आता या सस्पेंड पोलिसानं दारू पिऊन केलेल्या आरोपांनीही खळबळ उडाली आहे. कासलेंनी पोस्ट केलेल्या या सर्व व्हिडिओबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? ही कारवाई सुडाच्या भावनेने केली गेली आहे का? कासलेंनी केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का? कमेंट करून नक्की सांगा.